गोष्टीचं नाव टिंकू आणि इंद्रधनुष्याचा पूल. टिंकू नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. त्याला रंग खूप आवडायचे. तो रोज आकाशाकडे बघायचा आणि म्हणायचा, "अरे बापरे, आज इंद्रधनुष्य येईल का?" एके दिवशी मुसळधार पाऊस आला आणि मग अचानक आकाशात चमकलं सुंदर इंद्रधनुष्य. टिंकू आनंदाने ओरडला, "आई, बघ ना, किती छान पूल दिसतोय." आई हसली आणि म्हणाली, "तो पूल नाही रे बाळा, तो इंद्रधनुष्य आहे. पण म्हणतात ना, त्या पुलाच्या शेवटी खजिना असतो." हे ऐकताच टिंकूचं डोकं चमकलं. तो लगेच छोट्या पिशवीत पाणी, बिस्किटं आणि लाडू घेऊन निघाला इंद्रधनुष्याच्या शेवटाकडे. रस्त्यात त्याला भेटली खारू खार. खारू म्हणाली, "कुठे चाललास टिंकू?" टिंकू म्हणाला, "मी खजिना शोधायला जातोय." खारू हसली, "मी पण येते." थोडं पुढे गेले तर त्यांना भेटला मोनू माकड. मोनू उड्या मारत म्हणाला, "माझंही मन आहे साहस करायचं." आता तिघे मिळून इंद्रधनुष्याच्या दिशेने निघाले. डोंगर चढले, नदी केली, नदी पार केली आणि शेवटी पोहोचले इंद्रधनुष्याच्या शेवटी. पण तिथे सोने चांदी नव्हती, फक्त एक सुंदर बाग होती, फुलांनी, पक्ष्यांनी आणि रंगांनी भरलेली. तेव्हा इंद्रधनुष्याच्या देवतेचा गोड आवाज आला, "टिंकू, खरा खजिना हा सोने नाही, तर मैत्री, निसर्ग आणि आनंदाचे रंग आहेत." टिंकू हसला आणि म्हणाला, "हो, हा खजिना तर रोज वापरता येतो." त्या दिवसापासून टिंकू रोज आकाशात इंद्रधनुष्य दिसलं की हात हलवायचा आणि म्हणायचा, "धन्यवाद, माझ्या रंगीबेरंगी मित्रा." शिकवण: खरा खजिना आपल्या भोवती असतो. प्रेम, मैत्री आणि निसर्गाचे रंग.